नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक मोठी अपडेट आली आहे। शेतकरी मित्रांनो, ती मोठी अपडेट म्हणजे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी ही पुन्हा वाढवलेली आहे। ती निर्यात बंदी 31 मार्च 2023 पर्यंत राहतील असे केंद्र सरकारने सांगितलेले आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी उठवलेली होती असे केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सांगितलेलं होतं आणि त्यासोबतच खासदार विखे पाटील यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या भाजप नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं। मात्र शेतकरी मित्रांनो, केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने लगेच पुन्हा 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी वाढवलेली आहे असं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी ही 2 ते 3 महिन्यांपूर्वी केलेली होती व त्या कांदा निर्यातीमुळे शेतकरी हा अत्यंत अडचणीत आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2 दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला होता असं केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सांगितलेलं होतं। परंतु शेतकरी मित्रांनो, पुन्हा ग्राहक संरक्षण या मंत्रालयाने ही कांदा निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत वाढवलेली आहे असं सांगितलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असंच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, अगदी सविस्तरपणे माहिती पाहूया। केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने येत्या 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहील असा निर्णय जाहीर केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। या निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं करोडो रुपयांचं सत्ताधाऱ्यांना निर्यात बंदीच्या खेळावरून झळ सोसावी लागेल असं म्हणत शेतकरी संघटनांनी जाहीर निषेध केलाय। निर्यात बंदी उठवली म्हणून केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी गाजावाजा करत विविध माध्यमात मात्र केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने लगेचच पुन्हा 31 मार्च पर्यंत निर्यात बंदी लागू राहील असं जाहीर केल्यानं शेतकरी संघटना संतप्त झाल्या। तर कांदा उत्पादक शेतकरी संघटनांची काय भूमिका आहे ते पाहूया। कांद्याची निर्यात बंदी ही 31 मार्च 2024 पर्यंत कायम राहणार आहे। या निर्णयाचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी जाहीर असा निषेध करत आहे। एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळत हा उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळतोय आणि सरकार मात्र कांद्याच्या निर्यात बंदीवर ठाम आहे। यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये ह्या विद्यमान केंद्र सरकारला याची प्रचंड झळ सोसावी लागेल। केंद्र सरकारने तत्काळ कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। काल परवा यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये 3 लाख टन कांदा निर्याती संदर्भात निर्णय घेण्यात आला असा सर्वच प्रसार माध्यमातून जाहीर करण्यात आलं। परंतु त्या संदर्भातलं सरकारी नोटिफिकेशन अद्यापही निघालेलं नव्हतं, म्हणून आम्हाला तेव्हा शंका आली होती की या बाबतीत काहीतरी केंद्र सरकारचं काळंबोरं आहे आणि ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल आहे असंच आम्हाला वाटलं होतं। जोपर्यंत 15 ते 20 लाख टन कांदा निर्यात खुली होत नाही तोपर्यंत आम्ही असं म्हणणार नाही की केंद्र सरकारने या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला।